शापित सावली. गावाच्या बाहेर एक जुना बंगला होता, जो शापित वाडा म्हणून ओळखला जात होता. संध्याकाळ झाली की कोणी तिथे जायला धजावत नसे. लोक सांगायचे की त्या वाड्यात एक सावली फिरत असे, जी जिथे जाई तिथे अघटित घडे. एकदा रोहन, जो मुंबईहून गावी सुट्टीसाठी आला होता, त्याने या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. तो आपल्या मित्रांसोबत त्या वाड्यात जाण्याचा निश्चय करतो. मध्यरात्री कंदिलाच्या प्रकाशात ते वाड्यात प्रवेश करतात. वाड्यात गेल्यावर त्यांना प्राचीन वस्त्रातील एका स्त्रीची अस्पष्ट सावली दिसते. ते सावकाश पुढे जातात. अचानक समोरच्या भिंतीवर एक जुनाट चित्र दिसतं. त्यात तीच स्त्री आहे. तिच्या डोळ्यात अनोखा भयभीत करणारा भाव होता. रोहनने तिथे ठेवलेले एक जुने पुस्तक उचललं. त्यावर धुळीच्या थराखाली काही कोरीव अक्षरं होती. मी इथे आहे अजूनही. त्यात समीर किंचाळला. सर्वांनी त्याच्याकडे पाहिलं. तो भिंतीकडे बोट दाखवत होता. तिथे तीच सावली स्पष्टपणे दिसत होती. अचानक हवेत कुजबूज ऐकू आली. माझं सत्य जाणून घेतलंत, आता तुमचं परतणं अशक्य आहे. त्या रात्रीनंतर रोहन आणि त्याच्या मित्रांचा कुणीही थांगपत्ता लावू शकला नाही आणि त्या वाड्यात अजून एक सावली वाढली.